छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी रजिस्टर महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजूर आणि वारलीपाडा शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले। यामध्ये वह्या वाटप, कंपास वाटप, पेन वाटप, पॅड वाटप, खाऊ वाटप तसेच वारलीपाडा येथील आदिवासी महिलांसाठी साड्यांचे वाटप देखील यावेळी छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडीचे खासदार यांचे सुपुत्र युवा नेतृत्व सुमित शेठ म्हात्रे, पंचायत समिती माजी सभापती महादेव घरत, VRD ग्रुपचे अध्यक्ष उद्योगपती विजय पाटील, धर्मा लेझर स्टेज कंपनीचे मालक सौ अरुणा अशोक केळुसकर, स्वप्नमूर्ती रियाल्टीच्या संस्थापिका सौ जागृती दीपक साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन मनेरा, अंजूरगावचे सरपंच सौ छाया जनते मॅडम, माजी सरपंच सौ नैना मनेरा मॅडम, ग्रामपंचायत सदस्या सौ योगिता भोईर मॅडम, ग्रामपंचायत सदस्या सौ दर्शना गडक मॅडम, माजी उपसरपंच केतन तरे, माजी उपसरपंच किशोर मडवी, वळगाव उद्योजक प्रीतम भामरे, उद्योजक वेहले अविनाश भोईर, छत्रपती शिवबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजय बळीराम भामरे, उपाध्यक्ष प्रवीण म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख काल्हेर सुनील म्हात्रे, सल्लागार गजानन पाटील, खजिनदार रणजित नाईक, सहखजिनदार निवृत्ती भोईर, सहसचिव राजकुमार भोईर तसेच सल्लागार म्हणून दादाराम पाटील, विलास भोईर, दीपक माळी, मनोहर तरे, सुमनभाई मिश्रा, रवींद्र म्हात्रे तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, महिला, पुरुष तसेच गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक व छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या या कार्याचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने भरभरून कौतुक देखील करण्यात आले व तसेच छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांना, शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। महाराष्ट्राचे ब्रीद राखिले, अर्पण केले प्राण, शिवरायांचे गुण गात शिवरायांचे गुण, शिवरायांचे गुण गात शिवरायांचे गुण। 1630 साली शिवराय जन्मले, दादाजींच्या हाताखाली शिक्षण घेतले। रंगयुगाची विद्या घेण्यास, रंगयुगाची विद्या घेण्यास घालवले बालपण। शिवरायांचे गुण गात शिवरायांचे गुण, शिवरायांचे गुण। शिवनेरीच्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापले, तोरणा रायगड पन्हाळगड हाती त्याने घेतले। शिवनेरीच्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापिले, तोरणा रायगड पन्हाळगड हाती त्याने घेतले। मराठी मान, मराठी गाण, मराठी मान, मराठी गाण केले जीवाचे रान। शिवरायांचे गुण गातो मी, शिवरायांचे गुण, शिवरायांचे गुण गातो मी, शिवरायांचे गुण। लाल महालात वेड घालण्या आला शाहीचे खाण, शिवरायांच्या हाती मिळालं सापली मोठे चार। लाल महालात वेड घालण्या आला शाहीचे खाण, शिवरायांच्या हाती मिळालं सापली मोठे चार। मराठी बंधू भगिनींसाठी, मराठी बंधू भगिनींसाठी अर्पिले तनमन। शिवरायांचे गुण गातो, शिवरायांचे गुण, शिवरायांचे गुण गातो मी, शिवरायांचे गुण। शिवरायास प्रतापगडावर अफजल खान भेटला, एका फटक्याने काढली आतडी, जागी ठार मारला। शिवरायास प्रतापगडावर अफजल खान भेटला, एका फटक्याने काढली आतडी, जागी ठार मारला। अफजल खानाच्या सैनिकांची, अफजल खानाच्या सैनिकांची उडवली दानादान।
गुण गात मी शिवरायांचे गुण. कोरोना काळाचा भयानक काळ होता आणि आमचे उपाध्यक्ष जे आज आमच्यामध्ये नाहीयेत, त्यावेळेला गुंदवली आणि दापोलीच्या पट्ट्यामध्ये उत्तर भारतीय किंवा दिल्ली विभागातील अनेक ट्रक चालक भिवंडीमध्ये गोदाम पट्ट्यामध्ये अडकून पडले होते लॉकडाऊन लागल्यामुळे. आणि त्यावेळेस आमचे संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र दादा पाटील यांनी सांगितलं की मी असा सीन बघितलेला आहे की 2-3 दिवस झालेला आहे लॉकडाऊनमध्ये, ते ड्रायव्हर लोक जागून आणू शकत नाहीये, त्यांना खाण्यासाठी काही नाहीये. आपण तो रिस्क घेऊया, बाहेर पडूया आणि आपण एक धान्याची किट तयार करूया, त्यामध्ये तेल तांदूळ डाळ जे पण असेल ते करूया. आज संध्याकाळी मेसेज टाकला, दुसऱ्या दिवशी किट तयार केल्या आणि गोडाऊन पट्ट्यामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी ते ट्रक चालक आणि ड्रायव्हर झोपले होते त्यांना उठून त्यांच्याकडे दिलं. त्यांच्याकडे ते अन्न शिजवण्यासाठी व्यवस्था होती, परंतु त्यांच्याकडे अन्न नव्हतं, ते अन्न आपण दिलं. मंडळी, मला सांगायचं का आहे, कार्य करता करता आमच्या महेंद्र दादांना कोरोना झाला. महेंद्र दादांना वाटलं की कोरोना झालेला आहे, पण ठीक आहे सर्व लोक व्यवस्थित होतं, आपण देखील होऊ, थोडं हलक्यावर घेतलं. आणि ही सेवा करता 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 महेंद्र दादांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो कोरोना खूप विकोपास गेला आणि आमचा एक कुटुंबी एकटा तो कोरोनाच्या काळामध्ये समाजसेवा करता करता निघून गेला. आज या ठिकाणी हा उल्लेख का करतो, सेवा करण्याची इच्छा प्रत्येकाला आहे, अगदी मनापासून सेवा आणि कॉन्ट्रीब्युशन इतकी मोठी असताना आज आमचा हिरा किंवा आमचा शिलेदार यामधून गेला असला तरी आमची समाजसेवा थांबलेली नाहीये. ही समाजसेवा अशीच चालू राहणार. ह्याकरता विजय भांबरे साहेबांनी देखील प्रयत्न केले. त्यांना देखील थोडी कोरोनाची लागण झाली होती, तर त्यांनी ती गुपित ठेवली आणि कोणाला न सांगता ते हॉस्पिटलमधून बरे होऊन आले. आपण केलेल्या कार्याचा इम्पॅक्ट समाजाच्या कार्यावर होत असतो आणि आपण केलेली समाजसेवा आपल्या मार्गी लागत असते. फक्त आयुष्याचा भाग असतो. आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस शेवटचा दिवस देखील निश्चित असतो. म्हणून महेंद्र दादांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या नावाने बाळामामा साहेबांच्या आशीर्वादाने आपण बाळामामा स्त्री ठेवली आणि महेंद्र दादांना श्रद्धांजली अर्पण केली. आज विद्यार्थ्यांमध्ये आल्यानंतर या सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला 1, 2, 3 वह्या देणार आहोत. यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष कंप्लीट होणार नाहीये मित्रांनो, परंतु हे देण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे, तुमचा आत्मविश्वास हा वाढला पाहिजे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वाढला पाहिजे. एका वहीवर तुमचं आयुष्य हे उज्ज्वल होईल इतकी ताकद त्या वहीच्या एका पानामध्ये आहे. फक्त ते तुम्ही व्यवस्थित कोरलं पाहिजे. आणि म्हणून आज खाली बसलेला विद्यार्थी उद्या व्यासपीठावर येईल आणि आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करेल. कारण की जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, ग्रामीण भागामध्ये शिकलेलाच विद्यार्थीच आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, राज्यपाल आहे आणि अर्थात देशाचा पंतप्रधान देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये शिकलेलाच विद्यार्थी आहे. कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची हालत आता बघितली, जशी गाडीमध्ये बकऱ्या कोणतात ना बकऱ्या, तसे त्यांना गाडीमध्ये कोणतात आणि शाळेमध्ये नेतात आणि 2-2 तास ते कुठे जातात, ट्रॉफिक मध्ये जातात. तुम्ही अतिशय सुंदर आणि आनंददायी शिक्षण घेत आहात. या शिक्षकांच्या जोरावर आमचे शिक्षक आणि सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक अगदी तळमळीने तुम्हाला शिकवतात. म्हणून मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे आणि मराठी शाळेची पटसंख्या ही कमी होता कामा नाहीये. कारण आता शिक्षकांची इतकी बेकार हतकारी घेतली महाराष्ट्र शासनाने की खूपच वाईट परिस्थिती आहे. एका शाळेमध्ये शिक्षकच कमी आहेत, कुठल्या शाळेला छत आहे पण त्यामध्ये विद्यार्थी नाहीयेत. ही गोष्ट का होते, आपण धावत्या जगासमोर धावायला जातो आणि आपला कळ जाता इंग्रजी माध्यमातून. माझं म्हणणं नाहीये इंग्रजी शिकू नका, इंग्रजी शिकली पाहिजे. आपल्या मातृभाषेला सोबत घेऊन छत्रपती शिवदेशाच्या वतीने समस्त उपस्थित या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळ, उपस्थित विद्यार्थी, सन्मानित पाहुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाच्या अनेक शुभेच्छा देऊन येणारा दिवाळी सण आपल्या सर्वांना सुखमय, आनंदमय, भरभराटी जावो अशा छत्रपती शिवदेशाच्या वतीने मी शुभेच्छा देतोय आणि आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की आज हे तुम्ही जी बघताना ही सगळी मंडळी वरती बसलेली, तर आम्ही छत्रपती शिवबा प्रतिष्ठान आम्ही कार्य करतो असं नाहीये, तर ह्या सगळ्यांमुळे आम्हाला हे कार्य करता येतं. आता इथे तुम्ही बघताय समोर विजय पाटील आहेत,
त्यांचा सहभाग आहे. आमच्या समोर बसलेले आहेत साळुंके परिवार दोन्ही स्वप्नपूर्तीचे, त्याचाही आम्हाला नेहमी सहभाग असतो. मागच्या इथे बसलेले आमचे केळुसकर साहेब यांचाही आम्हाला तेवढाच सहकार्य असतो. मग ही मंडळी कधी तयार होते की ज्या वेळेस आपण समाजासाठी एक पाऊल चांगलं पुढे टाकतो, त्यावेळेस निश्चितच ही मंडळी नेहमीच आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा सहभाग असतो. आणि असाच सहभाग, तुमचं असंच सहकार्य आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानला असू द्या, की तुमच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो. कारण आज आम्ही फक्त दुवा म्हणून काम करतोय, पण आम्हाला सगळं पाठबळ जे आहे हे तुमचं आहे. तर म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही गरीब नाहीये, लक्ष द्या इकडे. आणि हे जे सगळं मिळालेलं आहे ना, याला आम्ही आता मोफत वह्या वाटप हा शब्द वापरत नाहीये. कारण ह्या वह्या किंवा हे सगळं देण्यासाठी कुणीतरी या ठिकाणी कार्य केलेलं आहे, कुणीतरी कष्ट केलेलं आहे. आणि त्यांच्या श्रमाचं चीज मला तर वाटतं तुम्हा सगळ्यांना देव भरभरून देव, आणि तुम्ही अशाच पद्धतीचं कार्य तुम्ही या समाजामध्ये करत राहो. आता आपल्या समोर सुनीत आहेत, बाळामामाचे सुपुत्र. कारण सुमित सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या येतोय. आणि मला वाटतं मागे आपण एक कार्यक्रम केला बॉडी बिल्डरसाठी, तर त्यांना सुद्धा भरभरून सहकार्य आमच्या सुमितनं दिलेलं आहे. आणि सुमित, तुझं प्रत्येक वेळेस मी तुला पण सांगतोय की तू अशाच पद्धतीने अशा लोकांच्या मागे राहा, की जेणेकरून तुझ्या बरोबर ह्या लोकांचं सुद्धा निश्चितच पुढाकार किंवा सहकार्य या समाजासाठी असेल. मी त्याला हक्काने याच्यासाठी सांगतो कारण माझा भाचा लागतोय तो. तर अशा पद्धतीने त्याला सांगण्याचा माझा उद्देश होता. पण जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, मी तुमच्याचकडे येतोय. लक्ष द्या इकडे, समोर मंडळी बघा सगळी कशी बसलेली आहे. आणि आम्हाला याच्या पुढे अशाच खुर्चीवरती आम्हाला बसायचं आहे. हे सगळ्यांनी स्वप्न डोळ्यात ठेवायचं आहे. आणि इथे स्वप्नपूर्तीचे बिल्डर दोन्ही आहेत, त्यांनी जी स्वप्नपूर्ती केलेली आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे. तर मुलांनो, घरी जास्तीत जास्त अभ्यास करा, प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त मार्काने पास व्हा. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांना आपल्यामुळं कुठलाही त्रास होणार नाही असं प्रत्येकानं वागायचं आहे, बरोबर? आणि वागणार की नाही? जोरात बोला, आई वडिलांची चांगलं वागणार, अभ्यास चांगला करणार, चांगल्या गुणांनी पास होणार. शाबास मित्रांनो, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्हाला दुसरं काही नको आहे. तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित राहा. ही येणारी दिवाळी मी तुम्हाला सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पासून मला वाटतं मी शाळेत असल्यापासून शिवबा प्रतिष्ठान यांचं मी काम पाहत आहे. आणि त्यानंतर अनेक वर्ष गेले. मी मला वाटते कोरोना काळातही तुमच्या सर्वांचा काम बघितलेलं आहे. आणि खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे यामधले अनेक लोक, खरं तर समाजकारण करत असताना अनेक लोक राजकारणात उडी मारतात किंवा काही पदापुरती मर्यादित राहून किंवा पदासाठी धावपळ करतात. पण तुमचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतंय, कारण की तुमची जी कार्य आहे ते फक्त एका वार्डापुरती किंवा तालुकापुरती मर्यादित न ठेवता तुम्ही अनेक ठिकाणी पोचता, अनेक ठिकाणी कार्य करता, कुठलाही स्वार्थ न ठेवता. त्याच्याबद्दल मी तुमचं खरोखर कौतुक करेन आणि तुम्हाला शुभेच्छाही देईन. इथे सर्व सन्माननीय व्यासपीठ जे आलेले आहेत, मला वाटते स्वप्नपूर्ती डेव्हलपर्सचे पण आहेत, अनेक लोक आहेत इथे. तुम्ही सर्व खरोखर एक चांगल्या कामाला हातभार देतात. असं म्हणतात की मुलं या देशाचं भविष्य असतात आणि त्या देशाच्या भविष्यासाठी तुम्ही सर्वजण जे जमेल त्या गोष्टीला तुम्ही हातभार देऊन एक देशाच्या प्रगतीकडेच वाटचाल करता. त्याबद्दल मी तुमचाही खूप खूप शुभेच्छा देईन. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण की मुलंही कंटाळले आहेत, शिक्षकही कंटाळले. तर आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सगळ्यांचा मनापूर्वक खूप धन्यवाद. आणि सर्वात पहिले छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांचं मी खूप धन्यवाद व्यक्त करते. बिकॉज हे सेकंड टाईम आहे त्यांनी आम्हाला एक संधी दिली की आम्ही समाजासाठी कार्य करू. आणि स्वप्नपूर्ती रियालिटी हे आतापर्यंत हेच काम करत आलेली आहे. बिकॉज खूप मोठे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असतात जे भरपूर लोकांचं स्वप्न असतं, स्वतःचं घर असतं, भरपूर काही असतं. सो ती स्वप्नपूर्ती साकार करते जे सर्वसामान्य माणसांचं. आणि त्याचसोबत
जी मुलं आहेत, जे देशाचं भविष्य आहे, त्यांच्यासाठी ही थोडी का होईना आमच्याकडून जी काही मदत होते त्याच्यासाठी खूप थँक्यू. आणि पुढेही असे काही जे काही कार्यक्रम असतील त्याच्यात आम्ही नक्की सहभागी करू. थँक्यू. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. हिंदुहृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे यांना सुद्धा मानाचा मुजरा. आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या संस्थेच्या वतीने आम्ही अंजूर गावात वही वाटप असेल, शैक्षणिक शिक्षण साहित्य असेल, आज येथे जमलेले व्यासपीठ, भक्तांचं व्यासपीठ भरलेलं आहे. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण इथे आपले युवा नेते आहेत सुमित म्हात्रे साहेब, माजी सभापती आहेत महादेव घरत साहेब, आमचे मित्र उद्योजक विजय पाटील साहेब, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सुनील म्हात्रे साहेब आणि रिलायटी शोचे संस्थापक आहेत दीपक साळुंके साहेब व मॅडम आहेत व सर्व माजी सरपंच आणि केलोस्कर फॅमिली, संपूर्ण फॅमिलीचा आम्हाला संपूर्ण नेहमीच सपोर्ट असतो. तर आज आम्ही व संपूर्ण आपले शिवबा प्रतिष्ठानचे शिलेदार जे ज्यांना भरपूर कामं असतात तरी सुद्धा ती कामं सोडून प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये पोहोचतात, हे महत्वाचे आहे. आज आम्ही प्राथमिक विद्या मंदिर अंजूरमध्ये व प्राथमिक विद्या मंदिर आदिवासी पाडा येथेही महिलांसाठी साडी वाटप करणार आहोत. शिवबा प्रतिष्ठानचे काम आमचे सल्लागार गजानन पाटील असतील, या साहेबांनी किंवा मनोहर तरे असतील, या साहेबांनी पहिलेच बोलून दाखवले कुठल्या प्रकारे आम्ही काम करतोय. आता आम्हाला खड्डाव तालुका सातारा येथून अत्यंत गरीब शाळा आहे, येथून मला पत्र आलेलं आहे. तर आम्ही या पत्राची संपूर्ण माहिती घेऊन साताऱ्यामध्ये हा कार्यक्रम करणार आहोत गरीब विद्यार्थ्यांसाठी. आणि आम्ही मंत्रालयातून महिला सक्षमीकरण भारत सरकार हा एक कार्यक्रम बरेच गावामध्ये केला, पेन मध्ये बोला आणि आपल्या खेडोपाडी गावामध्ये केलेला आहे. आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही करतोय गरीब विद्यार्थ्यांसाठी बोला, आदिवासी पाडे, आणि आम्ही नेहमीच करत राहू ही आम्ही हमी देतो. आम्ही छत्रपती शिवबा प्रतिष्ठान महाराजांचे मावळे आहोत, आम्ही कधीही अडणार नाहीत. आम्ही नेहमीच गरीब विद्यार्थी असोत, आदिवासी पाड्यात असोत, तिथे आम्ही काम करणार. आणि आज अंजूरमध्ये आलोय, सर्व विद्यार्थ्यांना व सर्व येथील महिला आलेल्या आहेत त्यांनाही त्यांचे अभिनंदन. महिला वर्ग असतील, शिक्षक वर्ग असतील, सर्वांचे अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळ्यांना हात आहे, सगळ्यांना पोट आहे, सगळ्यांना डोकं आहे, सगळं आहे. प्रत्येकाला 2-2 आहेत, पण एक हात मदतीचा हा सगळ्यांच्या मनात आला पाहिजे, सगळ्यांनी ध्यानात ठेवला पाहिजे. का आपण पण कुठेतरी एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे. असं करायला शिका, असं करायला नका शिकू, नेहमी असं करा. हे या मग सांगितलं का खरोखर इंग्लिश माध्यमाकडे जास्त जात आहेत, मराठी शाळा ओढ पडत चाललेल्या आहेत. परंतु आम्ही भाग्यवंत आहोत अंजूरवाले का कुठली ना कुठली संस्था
हे अंजूरच्या शाळेतल्या पोरांना मदत करणं असते. आणि पहिल्याच म्हणजे त्या हायस्कूलसाठी स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना महाराष्ट्रातल्या काही मोजक्या शाळांसाठी हायस्कूलसाठी मदत त्यांनी केलेली. खास मोठी मोठी पुस्तकं आमची शिक्षकांना वाचता येत नव्हती, अशी वरच्या लेवलची त्यांनी पाठवलेली. त्याच्यामध्ये अंजूर हायस्कूलचं नाव होतं. अख्ख्या जिल्ह्यातलं एकच नाव होतं. त्याच्यानंतर दुसरे पंतप्रधान मोदी साहेबांकडनं पण आलं, पंतप्रधान विभागाकडनं त्याचा पण अंजूरचाच नंबर आला. म्हणजे आम्ही नक्की आहोत. आमच्या सिद्धिविनायक इथे आहे, कृष्णांचे वंशज आमच्याकडे आहेत. म्हणजे इथं ऐतिहासिकच गाव आहे, ऐतिहासिक गणपती आहे. आम्ही भाग्यवंत आहोत की आम्ही या गावात जन्माला आलो. आणि ही भूमी भाग्यवंत आहे. तर तुमच्यासारखे मदत करणारे, एक हात मदतीचा देणारे तुम्ही इथे आलात. मी अंजूर गावाच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानतोय. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आपल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये आलेलो आहोत. आपल्याला शालेय शिक्षणासाठी लागणारं जे साहित्य आहे, वही पेन आणि छोटासा खाऊचा आपण कार्यक्रम करणार आहोत. आज भारत देशाचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय APJ अब्दुल कलाम साहेब, जे भारताचे मिसाईल मॅन, ज्यांनी देशासाठी एक भरीव कामगिरी करून या देशाला चांगल्या स्थितीवर नेऊन ठेवले, ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांची जयंती आहे. आज तुमच्या या वारलीपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण एक छोटीशी भेट देणार आहोत. बरोबर? तुम्ही नक्कीच या वहीवर चांगलं कोराल आणि एक चांगलं शिक्षण घ्याल. प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा भविष्य घडवणारा एक सुजन नागरिक तयार व्हावा, एक चांगलं व्यक्तिमत्व तयार व्हावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग विद्यार्थी गरीब असला तरी त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. बरोबर ना? त्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. आज मुली खूप जबरदस्त या ठिकाणी आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर मी आत्मविश्वास बघतोय, ज्या भविष्यामध्ये खूप चांगल्या काहीतरी बनतील अशी मला खात्री आहे. या कार्यक्रमासाठी आपले संस्थापक अध्यक्ष विजय वामरे साहेबांकडे टाळ्या वाजवा जोरदार. आणि सर्व पदाधिकाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. छत्रपती शिवबा प्रतिष्ठानसाठी तुम्ही जेवण व्यवस्थित केले ना? गाईमध्ये नाही उठले ना? नाही ना? उठले तरी आपण आता बिस्किट खाणार हा नंतर. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात आमचे शिवबा प्रतिष्ठानचे सहखजिनदार निवृत्ती भोईर साहेब, जे स्वतः एक जबरदस्त गायक आहेत आणि वादक आहेत. स्वतः गाणं बोलत वाजवणं असे कलाकार कमी असतात. त्या अगोदर बघा, आपल्या समोर आमचे पदाधिकारी आहेत निवृत्ती भोईर साहेब. हे स्वतः गातील आणि बोलतील. आपल्या जिल्ह्यामध्ये असे कमी कलाकार आहेत ज्यांना बोलताही येतं आणि एका वेळेस वाजवता येते. त्यांची कला बघा आणि गाणं असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जागतिक विद्यार्थी दिन आहे आणि आज योगायोग असा आमच्यासाठी मिळाला का आज आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी रजिस्टर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजयजी भांबरे आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्या मार्फत तुम्हाला खाऊ आणि शालेय वस्तू वाटप होणार आहे. आणि आज अब्दुल कलाम माजी भारताचे राष्ट्रपती यांचा जयंती सुद्धा आहे. आणि आज आम्ही बरेचशा शाळा शोधल्या, परंतु आम्हाला योगायोग असा का अंजूर गावातील जिल्हा परिषद वारलीपाडा ही शाळा आपल्याला मिळाली. आणि त्याप्रमाणे मला कमी बघितलं तुम्ही अर्धवट जेवण सोडून तुम्ही या ठिकाणी आले, ती आम्हाला एक खंत वाटली. परंतु काय असो त्याबद्दल क्षमा असावी. आज तुम्हाला खाऊ वाटप आणि वह्या वाटप तुम्हाला मिळणारच आहे. त्याबद्दल आमच्या शिवबा प्रतिष्ठानपर्यंत आपले आभार. आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान आयोजित वह्या वाटप, खाऊ वाटप, कंपास पेटी, पेन आज आयोजन केलेलं आहे. आणि आज मी प्रत्येक वेळेस इलेक्शन असल्यावर या ठिकाणी येतो, पण मी शाळेत कधी आलो नाही. ही माझी पहिली वेळ आहे. पण खूप मस्त या शाळेला ग्राउंड आहे आणि मुलांना शिस्त पण चांगले आहे आणि खूप हुशार मुलं आहेत. कारण टाळ्या वाजवताना त्यावेळी खूप जोराने वाजवतात आणि त्याच्याने आमचं मन भरून येते. मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅड आहे, वही आहे, पेन आहे आणि कंपास पेट आहे. याच्याने तुम्ही खूप अभ्यास करा. आई वडिलांना कधी दुखावू नका. आई वडिलांची सेवा करा आणि देवांची पण स्मरणशक्ती करा. एवढं बोलून मी माझ्या भाषेत जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण छत्रपती शिवबा प्रतिष्ठान रजिस्टर अगदी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी ज्याची नोंद झालेली आहे असं हे शिवबा प्रतिष्ठान. आणि या सर्व शिवबा प्रतिष्ठानचे आमचे सगळे मावले, म्हणजे त्याच्यामध्ये आमचे मनोहर करे झाले, ज्यांनी आता खूप छान गायले, निवृत्ती बुवा झाले, आमचे रवींद्र म्हात्रे झाले, आता ज्यांनी तुमच्याविषयी चर्चा केली ते आमचे रणजित नाईक साहेब आहेत की ते सुद्धा सांगतील तुम्हाला नंतर. त्याच्यानंतर आमचे सुनील म्हात्रे साहेब आहेत आणि आमचे त्याचबरोबर राजकुमार भोईर आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे प्रवीण म्हात्रे आहेत, दादारामजी पाटील आहेत. त्याचबरोबर आम्हाला ज्यांचं नेहमी सहकार्य असतं असे शांताराम तुरे, त्याचबरोबर दीपक माळी साहेब आहेत की ज्यांचं नेहमी सहकार्य असतं सगळ्यात महत्वाचं. आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की सुमन मिश्रा जी आहे हे जरी मला वाटतं नेपाळ बिहार मधून या आमच्या संपूर्ण टीमला असे जोडलेले आहेत. आणि आमची ही सगळी संस्था चालवण्यासाठी ज्याचा सगळ्यात महत्वाचा सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष, छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय भांबरे साहेब. आता आम्ही त्यांच्याविषयी का सांगतो, कारण कुठलीही एखादी गोष्ट, चांगली गोष्ट सुरू करायची असेल तर कुणाचं तरी पाऊल पुढे बसायला पाहिजे. आणि हेच पाऊल नेहमी आमचे छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भांबरे साहेब. आम्ही तुमच्यापर्यंत आलो याचा उद्देश हाच आहे की आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान जे आहे त्याचं कार्य जर बघितलं, नाव कुणाचं आहे माहिती आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज ओळखताना सगळ्यांना. मग त्यांचं जसं कार्य चालू असतं तसंच कार्य या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही केलं जातं. मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणखी. हे आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच काम करत नाहीये किंवा शाळेत वाटप करत नाहीये, तर आपल्या ज्या काही म्हणजे जसे आपले आई वडील असतील आहे की नाही, किंवा ज्या महिला वर्ग आपण ज्यांना म्हणतो, तर या सगळ्या महिलांसाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. मग हे कार्यक्रम करत असताना ते केंद्र शासनाचा एक विभाग आहे ज्याला श्रम व रोजगार मंत्रालय असं म्हणतात, बरोबर आहे. तर ह्या विभागामार्फत महिलांसाठी कार्यक्रम आम्ही सक्षमीकरण हा कार्यक्रम आता आम्ही तुमच्यासाठी आज महत्वाचं काय घेऊन आलेलो आहे, कारण तुमची खरी आता गरज जी आहे ना ती शिक्षणाची आहे. यावेळेस ह्या वयामध्ये तुम्ही सगळ्यांनी शिकायचंय, बरोबर आहे. आणि फक्त शिकायचं म्हणजे काय करायचं, तर इथे तर शाळेत अभ्यास करताय, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका
बरं, जे आपल्या शिक्षिका ज्या मॅडम आहे, तर ह्या एकट्या आता आम्ही बघतो एवढं पूर्ण सगळी शाळा हँडल करतात त्या, तर त्या शिक्षकांचा आपण प्रत्येकाने मान ठेवायचा आहे की नाही? कारण का तर शिक्षकांनी आम्हाला चांगलं शिकवलं तरच आम्ही पुढे चांगले शिकणार आहे ना, बरोबर की नाही? मग त्यांनी जो दिलेला अभ्यास आहे तो आपण सगळेजण करतो की नाही? तुमचा आवाज कमी येतो. सगळेजण अभ्यास करतो की नाही आपण? आता याच्यापेक्षा चांगला अभ्यास करायचा, शाळेमध्ये तर अभ्यास करायचा, त्याचबरोबर घरी गेल्यानंतर त्यांनी जो दिलेला असेल गृहपाठ तो करायचा आहे. का सांगतो मित्रांनो तुम्हाला? कारण आज जर तुम्ही चांगले शिकलात ना तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, आहे की नाही? आणि मग आपण बघतो हे सगळे, आता तुम्ही नाव वाचता इथं, कुणाचं नाव येते? हे नाव कुणाचे वाचता येतं? कुणाला कुणाचं नाव येते? अब्दुल कलाम. शाबास. कोण होते ते माहिती आहे सगळ्यांना? कोण होते? राष्ट्रपती होते. कोण होते? हा. मग त्यांनी ते कसे माहितीये का, ते राष्ट्रपती का झाले किंवा ते कोण होते माहितीये का? तुमच्या माझ्यात शास्त्रज्ञ पण होते. मग त्यांनी एवढं हे का केलं तर त्यांना सुद्धा अभ्यास करावं लागलं. लक्षात आलं ना? आणि मग जर आपण जास्त अभ्यास केला, बरोबर आहे, आपण चांगल्या मार्काने पास झालो तर निश्चितच आपल्याला त्यांच्या सगळ्या, आणि हे बघा वाचन प्रेरणा दिन. मग वाचन म्हणजे काय मित्रांनो? वाचन जे आहे ते लक्षात ठेवा. तुमचा तर अभ्यास तुम्ही करतात, पण त्याचबरोबर इतरही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि जेवढं तुम्ही वाचनाची सवय तुम्हाला लागेल ना तेवढा तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. म्हणून हे जास्तीत जास्त शिका तुम्ही. आता आम्ही हे तुम्हाला काही इथं जे काहीच्या मार्फत जे काही खाऊ वाटप करायला आलेलो आहे किंवा आम्ही जे वह्या वाटप करतोय, मग मित्रांनो ह्या वह्या आणि हे खाऊ कुणी आणलं तर तुमच्या माहितीसाठी हे सगळे जे बसल्यात ना, आम्ही हे सगळे जण, हे प्रत्येक जण ना थोडे थोडे स्वतःचे पैसे या ठिकाणी काढत असतात. आणि बघा म्हणजे ह्यांना सुद्धा काहीतरी काम करावं लागतं की ना सगळ्यांना. मग हे फुकट आहे का? नाही. मग ह्याची सगळ्यांनी जाण ठेवायची. मग हे प्रत्येक जण इथे स्वतः थोडे थोडे पैसे काढत असतो आणि त्याच पैशामधून ते त्यांची अशी इच्छा असते की बाबा आम्हाला जे काही मिळालेलं आहे, जे भगवंताने आम्हाला जे काही थोडंफार दिलेलं आहे, तर हे आमच्या ह्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा मिळावं, हा त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो. आणि हे सगळे जण इथे बसलेले आहेत ना, हे काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करून, बरोबर, थोडेफार जे पैसे कमवतात आणि ते पैसे तुमच्यासाठी खर्च करतात. म्हणजे ह्या वस्तू आपल्याला फुकट मिळतात असं नाही. लक्षात आलं? मग ह्या जर तुम्हाला वस्तू दिल्या तर तुम्ही त्यांचा उपयोग कसा करायचा आहे? चांगलाच उपयोग करायचा आहे. लक्षात आलं ना? नाही तर घरी तुम्ही काय करताय? आई-वडिलांना वह्या सांगताय, बरोबर आहे, त्या वहीचं एक पान लिहिताय, बाकी अर्धवट तसंच ठेवताय कोरं. मग पुन्हा ते आई वडिलांना सांगताय की आम्हाला आणखीन वह्या आणून द्या. मग असं सारखं सारखं वह्या किंवा पुस्तकं फुकट घालवायचे नाहीये. या वहीचा खूप चांगला उपयोग करायचा आहे. लक्षात आलं? आणि हे वहीचा उपयोग करत असताना आपल्याला ज्यांनी वह्या दिलेल्या आहेत तर त्यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी, मग त्याच्यात तुमचे आई वडील असतील किंवा ही आमची सगळी मंडळी असेल, तर या सगळ्यांची तुम्हाला आठवण राहिली पाहिजे की जे काही आम्हाला दिलेलं आहे आम्ही त्याचा चांगला वापर करणार. समजलं? तर मग ही छत्रपती शिवबा प्रतिष्ठान जे आहे ना मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांच्या नावाने, तुम्ही शिवाजी महाराजांचे गड किल्ले तुम्हाला माहिती आहेत का? नाव ऐकलंय? किल्ल्यांची नाव माहिती आहेत ना सगळ्यांना? हा. मग ते किल्ले जेव्हा आपण बघायला जातो ना तेव्हा आपण काय करतो? किल्ले बघायला गेल्यानंतर एखादा आपला खाऊ असेल, खाऊचं आपण काय करतो? तिथेच ते वेस्टर्न म्हणजे ज्याला पाकिट बोलतो ते आपण टाकून देतो. पण तिथं तसं करायचं नाहीये. उलट आपण किल्ल्यांची नासधूस करतो आणि ही नासधूस थांबावी त्यासाठी ही सगळी मंडळी त्या किल्ल्यावरती जाऊन स्वतः स्वच्छता अभियान राबवत असते. लक्षात आलं ना? म्हणजे विचार करा, ही मंडळी फक्त एकच काम करते का? नाही, तर खूप अशी चांगली समाज उपयोगी जी कामं आहेत ना ती करतात. म्हणून आज ही मंडळी इकडे बसलेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा जास्त अभ्यास करून मोठं व्हायचं आहे आणि मोठं झाल्यानंतर ह्याच लोकांसारखं तुम्हाला इकडे बसायचंय खुर्चीवरती. मग इथं ही लोक जशी बसली उद्या तुम्हाला इकडे बसायचंय. तर बसण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेहनत करावी लागेल, बरोबर. घरी काम करावं लागेल. आई वडिलांनी जे काही दिलं असेल काम ते स्वतः आपण मुली, खूप मला बरं वाटलं या शाळेमध्ये, आहे ना मित्रांनो. आपण गरीब नाहीये पण आपण मनाने श्रीमंत आहोत. लक्षात द्या इकडे. हा. मग असं काम हे प्रत्येकाने करायचं आहे. आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान अशाच पद्धतीचं कार्य या समाजामध्ये करत असत आहे. आणि या समाजामध्ये कार्य करत असताना आज या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचं नाव फक्त तुमच्या ठाणे जिल्ह्यापुरतं नाहीये, तर जवळजवळ 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये ही लोक काम करतात.
आता जसे तुम्ही आहेत ना इकडे, तसं तुमच्यासारखं एक साताऱ्यामध्ये एक शाळा आहे. आता त्या मुलांना सुद्धा असं वाटतं की बुवा हे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान आहे, हे सुद्धा आम्हाला नेमकं काय माहिती असावं. तर त्याच्यासाठी त्या साताऱ्याला सुद्धा एक कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे, त्यांचं पत्र आलेलं आहे. म्हणजे विचार करा की शिवबा प्रतिष्ठान फक्त आपल्या भिवंडी ठाण्यापुरती नाहीये, तर त्यांचा सगळ्यात म्हणजे काय बोलतात प्रचार आणि प्रसार जो झालेला आहे ना, तो इतर जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे छत्रपती शिवबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे सगळं हे लोक जे कार्य करतात, तर ह्या कार्याची जाण आपण प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यात जास्त अभ्यास करणार प्रत्येक जण का? आता हे टीव्ही मोबाईल यांच्यापासून लांब राहायचंय, समजलं ना? आणि आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत यांचा चांगला वापर करायचा आहे. आता आमच्या पण लोकांनी सांगितलं की ह्या लोक यांचा वापर चांगला करा. का करा चांगला वापर? कारण हे कुणीतरी आपल्याला काय केलंय, विकत घेऊन दिलेले, फुकट नाही. लक्षात आलं? तर मला वाटतं मी आता इथे माझं बोलणं थांबवतो, कारण आम्ही आताच एक कार्यक्रम आपल्या अंजूर शाळेमध्ये आम्ही करून आलोय. तिथे सुद्धा सगळ्या मुलांना खाऊ वाटप. तसं इथे आमचा एक ही दुसरी शाळा आज आहे वारलीपाडा म्हणून आमची, तर ह्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही करतोय. पुन्हा या तुमच्याच या वारलीपाड्यामध्ये ज्या काही आमच्या आदिवासी महिला भगिनी आहेत, तर त्या भगिनींसाठी सुद्धा आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांना एक आमच्या बहिणी म्हणून आम्ही त्यांना भाऊबीज म्हणून एक साडी वाटप आम्ही कार्यक्रम करणार आहोत. पण आम्हाला मला वाटतं बाहेर तुम्ही सगळ्या भगिनी तुम्ही ऐकताय, तर आज आम्हाला असं समजलं की तुम्ही घरी नाही येत म्हणून हा कार्यक्रम पुढे ठेवलाय. तर आम्हाला जर असं माहिती असतं की तुम्ही काय करा, पुढच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी एकत्र या, जास्तीत जास्त महिला की जे आमच्या भगिनी आता ऐकतायत बाहेर, म्हणून मी त्यांना सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त एकत्र या आणि आमचा छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे, तुमची जी सेवा करायची आम्हाला जी संधी आहे, ती संधी तुम्ही आम्हाला द्यायची आहे. तर तुम्ही आता ठरवा की कार्यक्रम कधी करायचा आहे. आम्ही कधीही तयार आहोत, कारण छत्रपती शिवबा प्रतिष्ठान हे नेहमीच अशा चांगल्या कामाला नेहमीच तयार असतं. फक्त आपल्या समाजानं पुढे यायचं, बरोबर आहे? तर मी माझं बोलणं एवढं या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज आम्ही प्राथमिक शाळा अंजूरगाव त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं व शैक्षणिक वस्तूचे वाटप करून आता आम्ही वारलीपाडा या शाळेमध्ये आलेलो आहोत. येथे आम्ही विद्यार्थ्यांसाठी पॅड वाटप असेल, कंपास वाटप असेल, वही वाटप असेल आणि आदिवासी महिलांसाठी साड्या वाटप करणार आहोत. आणि येथे जमलेले आपले सर्व शिवबा प्रतिष्ठानचे शिलेदार हे वेळातले वेळ काढून कार्यक्रमासाठी हजर राहतात. सर्व आपले मावळे येथे दिसत आहेत. सर्वांचे अभिनंदन. आणि सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
छत्रपती शिवरायांना वंदन करते आणि प्रथमच आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा वारलीपाडा येथे ज्या मुलांना खरोखरच शैक्षणिक साहित्याची गरज आहे अशा ठिकाणी शिवबा प्रतिष्ठानतर्फे अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे, तसंच खाऊही देण्यात आलेला आहे आणि अतिशय तळमळीने शिवरायांचं नाव घेतल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येतो आणि अंगामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणि हे जे प्रतिष्ठान आहे ते अतिशय उत्कृष्ट काम करत आहे आणि याचा आमच्या शाळेला खूपच फायदा होईल. तर मी प्रथम सर्वांचं खूप खूप आभार मानते. छत्रपती शिवाजी महाराज